गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द सम्स ऑफ सिंपल इंटिग्रेशन. सिंपल इंटिग्रेशन मध्ये बेटा आपले एवढे 6 टाइप झालेले, ट्रिपल अँगल, डबल अँगल, ट्रिपल अँगल. आता जो माझा 7वा टाइप आहे ना, तो आहे त्याला मी नाव देतो डी फॅक्टरायझेशन. त्याला काय नाव देतो? डी फॅक्टरायझेशन. ठीक आहे. डी फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युलावरती गणित आहेत. आता सगळ्यांना डी फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युला आधी पाठ पाहिजे. 2 sin a cos b आठवते का बेटा? हे झालेत आपल्याला. 2 sin a cos b किती असतो? साइन ऑफ ए प्लस बी, साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ किती असतं बेटा? ए मायनस बी. साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ किती असतं? ए मायनस बी. सेकंड याच्यातला पुन्हा 2 cos a sin b, 2 cos a sin b, 2 cos a sin b किती असतं बेटा? पुन्हा तेच साइन ऑफ ए प्लस बी, फक्त मधलं चिन्ह चेंज होतं, मायनस साइन ऑफ किती येतं बेटा? ए मायनस बी. ठीक आहे. 2 cos a sin b किती येतं? साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी. थर्ड फॉर्म्युला डी फॅक्टरायझेशनचा 2 cos a cos b, 2 cos a cos b विच इज इक्वल टू किती असतो? cos ऑफ ए प्लस बी. ठीक आहे. प्लस cos ऑफ किती येतं बेटा? ए मायनस बी. फाइन. 2 cos a cos b किती येतं? cos ऑफ ए प्लस बी प्लस cos ऑफ ए मायनस बी. आणि सगळ्यात शेवटचा 2 sin a sin b. 2 sin a sin b किती असतं बेटा माहिती का? cos ऑफ a मायनस बी मायनस cos ऑफ a प्लस बी. एकदम टिपिकल फॉर्म्युला, एकदम टिपिकल. 2 sin a sin b किती येतं? cos ऑफ a मायनस बी, cos ऑफ a मायनस बी मायनस cos ऑफ किती येतं बेटा? a प्लस बी मायनस कॉस ऑफ किती येतं? ए प्लस बी. आता वरती हेडिंग टाका. हे जे आहेत हे आपले डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. हे कुठले फॉर्म्युले आहेत बेटा? डी फॅक्टरायझेशन. डी फॅक्टरायझेशन. डी फॅक्टरायझेशनचे आपले हे फॉर्म्युले आहेत. आणि आता त्याच्यावरती खाली मी सम्स घेणार आहेत. त्याच्यावरती खाली जास्त काही नाहीत बेटा, एखाद 2-3 गणितं घ्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. ओके. याच्यातलं गणित आय इज इक्वल टू, सपोज तुम्हाला सांगितलं इंटिग्रेशन ऑफ I is equal to integration of cos of 5x, cos of 5x into the cos of 3x, cos of 5x sorry into the sin of 3x, into the sin of 3x with respect to dx, with respect to dx. Okay. आता इथे गणिताकडे बघून एवढं तर लक्षात येतंय की साला 2 cos a sin b हा फॉर्म्युला यूज होणार आहे. 2 cos a sin b यूज होणार आहे एवढं लक्षात आलं पाहिजे. पण तिथे मल्टिप्लायला 2 आहे. इथं 2 दिसतोय का? इथं 2 दिसतोय का? नाही. मग नाहीये, मग तुला 2 टाकावा लागेल. मग तू टाकताना कसं करायचं बेटा? इथे 2 नाहीये, 2 नी मल्टिप्लाय केलं आणि 2 नी डिवाइड पण केलं. काय फरक पडेल का बेटा? 2 नी मल्टिप्लाय पण केलं, 2 नी डिवाइड पण केलं. 1-2 आत दिलेला, 1-2 बाहेर दिला. पुढचं जसंच्या तसं cos ऑफ किती आलं? 5x इंटू द साइन ऑफ किती आलं बेटा? 3x विथ रिस्पेक्ट टू dx, with respect to dx 1/2 तसाच. मग 2 cos a sin b, 2 cos a sin b, 2 cos a sin b किती येतं? sin of a plus b minus sin of a minus b, sin of a plus b. मग इथे इंटिग्रेशनचं चिन्ह तसंच, sin of a plus b, a ची किंमत 5x plus 3x. ठीक आहे. मायनस sin of a minus b, a minus b म्हणजेच 5x minus 3x, the whole with respect to dx, the whole with respect to dx. ह्या गणितांमध्ये ना बेटा एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहिली किंमत नेहमी मोठी पाहिजे, छोटी किंमत नेहमी छोटी पाहिजे. पहिली किंमत नेहमी मोठी पाहिजे, दुसरी किंमत नेहमी छोटी पाहिजे. तेव्हाच a प्लस बी, a मायनस बी व्यवस्थित आपल्याला सोडता येतं. ठीक आहे. ही किंमत नेहमी मोठी पाहिजे, ही किंमत छोटी पाहिजे. नसेल तर इंटरचेंज करून टाका, मग खाली गणित सोडवा. पण शक्यतो तुमच्या लेवलला तसे गणित टाकत नाही आम्ही. पहिली किंमत मोठीच देतो, दुसरी किंमत छोटीच देतो. पहिली किंमत मोठीच देतो, दुसरी किंमत छोटीच देत असतो तुम्हाला. ठीक आहे. बरं. मग इथे पुन्हा 1/2 इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये साइन ऑफ 5x प्लस 3x 8x मायनस पुन्हा 5x मायनस 3x किती आलं? 2x, द होल विथ रिस्पेक्ट टू dx, द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं? dx. दोघांना इंटिग्रेशन काय होऊन जाईल? सेपरेट. 1/2 तसाच. इंटिग्रेशन ऑफ किती बेटा इथे? साइन ऑफ 8x with respect to dx minus पुन्हा इंटिग्रेशन ऑफ sin of 2x with respect to dx. ब्रॅकेट कंप्लीट. मग पुन्हा इथे आता
आय इज इक्वल टू 1/2 जसाच्या तसा ब्रॅकेटच्या आतमध्ये साइन ऑफ एक्स का साइन ऑफ एफ ऑफ एक्स बेटा? साइन ऑफ एफ ऑफ एक्स का? एक्स सोडून काहीतरी वेगळं आले म्हणजे एफ ऑफ एक्स येईल, एक्स सोडून काहीतरी वेगळं आले म्हणजे एफ ऑफ एक्स येईल. मग साइन ऑफ एफ ऑफ एक्स किती असतो? मायनस कॉस ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? 8x चा. त्याच्यानंतर मायनस पुन्हा साइन ऑफ एफ ऑफ एक्स किती? मायनस कॉस ऑफ एफ ऑफ एक्स, मायनस कॉस ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? 2x. आणि पुढे मग इथे पुन्हा 1/2 तसाच ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस कॉस ऑफ 8x अपॉन खाली 8 मायनस मायनस प्लस पुन्हा इथे कॉस ऑफ 2x अपॉन ला खाली 2 आणि शेवटी काय येईल बेटा? प्लस सी. शेवटी काय येईल? प्लस सी. चलो व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये गणित लिहून घ्या. ओके झालंय? अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. नेक्स्ट सम बेटा आता आय इज इक्वल टू सपोज मी तुम्हाला दिलं आय इज इक्वल टू ओके. नेक्स्ट सम बेटा आता इंटिग्रेशन ऑफ किती? कॉस ऑफ 3x इंटू द साइन ऑफ 8x. कॉस ऑफ 3x इंटू द साइन ऑफ 8x. मी जस्ट आता तुम्हाला बोललो पहिली किंमत नेहमी मोठी पाहिजे, दुसरी किंमत छोटी पाहिजे, राईट? जस्ट आता बोललो, राईट? इथं दिसते का पहिली किंमत छोटी दुसरी किंमत मोठी? नाही. मग त्या गणिताला इंटरचेंज कर. इंटरचेंज म्हणजे मल्टिप्लाय ना. मग पहिले साइन ऑफ 8x लिही, मग कॉस ऑफ 3x लिही. मग याला मी काय करून घेतो बेटा? इंटिग्रेशन ऑफ पहिल्या स्टेपला इथे साइन ऑफ 8x लिहितो इंटू द कॉस ऑफ 3x लिहितो विथ रिस्पेक्ट टू dx. चालेल? पुन्हा आता साइन ए कॉस 2 साइन ए कॉस बी पाहिजे. 2 दिसतोय का? नाही. साइन ए कॉस बी दिसतंय, साइन ए कॉस बी दिसतंय, पण 2 नाही दिसत आहे. मग काय करू बेटा? मल्टिप्लाइंग बाय 2 अँड डिवाइडिंग बाय 2. दोनाने डिवाइड पण केलं, दोनाने मल्टिप्लाय पण केलं. 2 इंटू द साइन ऑफ 8x इंटू द कॉस ऑफ 3x विथ रिस्पेक्ट टू dx. ठीक आहे? मग पुन्हा 1/2 तसाच इंटिग्रेशन ऑफ 2 sin a cos b, 2 sin a cos b sin of a plus b plus sin of a minus b. मग sin of a plus b, sin of a plus b 8x plus 3x ब्रॅकेट मध्ये घेतो प्लस साइन ऑफ किती बेटा? a minus b. मग 8x minus 3x the whole with respect to dx. the whole with respect to dx. पुन्हा मग इथे 1/2 इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये साइन ऑफ 8 आणि 3 11x प्लस, ठीक आहे? पुन्हा साइन ऑफ किती बेटा इथे? 5x द होल विथ रिस्पेक्ट टू dx. 8 8 9 10 11 आणि 8x minus 5x 3x किती आलं बेटा? 5x. दोघांना आता इंटिग्रेशन काय होऊन जाईल बेटा? सेपरेट. मग दोघांना इंटिग्रेशन सेपरेट 1/2 तसाच ब्रॅकेटच्या आतमध्ये इंटिग्रेशन ऑफ किती? साइन ऑफ 11x विथ रिस्पेक्ट टू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 5x विथ रिस्पेक्ट टू dx. साइन ऑफ 5x विथ रिस्पेक्ट टू dx. ओके. पुन्हा मग इथे 1/2 जसंच्या तसं साइन ऑफ एफ ऑफ एक्स किती बेटा? मायनस कॉस ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ कशाचा बेटा? 11x चा. प्लस पुन्हा साइन ऑफ एफ ऑफ एक्स मायनस कॉस ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन खाली एफ डॅश ऑफ एक्स पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ कशाचा बेटा? 5x चा. ब्रॅकेट कम्प्लीट. पुन्हा 1/2 तसाच 1/2 तसंच ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस कॉस ऑफ 11x अपॉन खाली 11x चा डेरिव्हेटिव्ह 11 येतो प्लस मायनस मायनस पुन्हा इथे कॉस ऑफ 5x अपॉन खाली किती आला बेटा? 5 आणि प्लस सी. ही कोणाची किंमत आली? आय ची. ही कोणाची किंमत आली बच्चा लोक? आय ची. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं बेटा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos of 8x into the cos of 2x whole with respect to dx, whole with respect to किती आलं? dx. हा फॉर्म्युला यूज होईल एवढं तर कळतंय, पण 2 मल्टिप्लायला पाहिजे, डिवाइडला पाहिजे.
मग 1/2 ने डिवाइड केलं आणि 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 cos of 8x into the cos of 8x into the cos of 2x with respect to dx. मग पुन्हा 1/2 ब्रॅकेटच्या आपले 2 cos a cos b cos of a plus b 8x plus 2x. ठीक आहे. 2 cos a cos b cos of a plus b plus cos of a minus b. a ची किंमत 8x minus b ची किंमत 2x. the whole with respect to किती आलं dx. पुन्हा इथे 1/2 ब्रॅकेटच्या इंटिग्रेशन ऑफ किती येईल cos of 10x plus cos of किती येईल बेटा 6x. the whole with respect to dx. दोघांना इंटिग्रेशन काम झालं तर सेपरेट 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये cos of 10x with respect to dx प्लस पुन्हा इंटिग्रेशन ऑफ cos of 6x with respect to dx. ओके. मग पुन्हा इथे I इज इक्वल टू 1/2 जसंच्या तसंच cos of f of x किती येते बेटा sin of f of x म्हणजे sin of 10x अपॉन f dash of x d by dx of 10x. त्याच्यानंतर प्लस cos of 6x पुन्हा sin of 6x अपॉन d by dx of 6x d by dx of कशाचा 6x. ब्रॅकेट कंप्लीट. पुन्हा मग इथे I इज इक्वल टू किती आलं बेटा 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये sin of 10x अपॉन खाली 10 प्लस sin of 6x अपॉन खाली 6 आणि प्लस c आणि काय बेटा प्लस c. फक्त हा 2 आतमध्ये मल्टिप्लाय 10 दुने 20 होऊन जाईल 6 दुने 12 होऊन जाईल. काही करायची गरज नाही असं ठेवलं तरी चालतं. चल व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं बेटा आता पुढचा टाइप चालू होईल माझा. पुढचा टाइप जो आहे तो इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री वरती आधारित आहे. कशावरती आधारित आहे बेटा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री. कशावरती आधारित आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री. 8वा टाइप आहे त्याचं नाव काय बेटा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री मधले आपले 2 फंडे जे की ऑलरेडी आधी झालेले आहेत ते फंडे मी इथे घेतोय. पहिले तर मला सांगा साइन इनव्हर्स ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये साइन एक्स असं असेल तर याचं उत्तर x येतं. हे बघितलंय आपण M1 मध्ये पण झालंय डेरिव्हेटिव्ह मध्ये पण एकदा बघितलं होतं. तसंच cos इनव्हर्स ऑफ पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये cos x आलं तर याचं उत्तर पण x येतं. तसंच tan इनव्हर्स ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये tan x आलं तर याचं उत्तर x येतं. cot इनव्हर्स ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये cot x आलं तर याचं पण उत्तर x येतं. sec इनव्हर्स ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये sec x आलं तर याचं पण उत्तर x येतं. cosec इनव्हर्स ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये cosec x आलं तर याचं पण उत्तर xच येतं. राईट. हे बघितलं बेटा आपण. येस और नो. येस. पुढे पुढे आपल्याला अजून साइन ऑफ π/2 मायनस थीटा किंवा x घ्या. साइन ऑफ π/2 मायनस x किती असतो cos x. आता हे कसं तर तुम्हाला आठवत असेल हा क्वाड्रंट इथे π/2 मायनस मायनस आल्याच्या नंतर ऑल आर पॉझिटिव्ह आठवतंय का. हे झालेलं आहे M1 मध्ये π/2 इथे मायनस म्हणजे ऑल आर पॉझिटिव्ह अपॉनला 2 आला साइनचं काय होऊन जाईल cos. साइनचं काय होऊन जाईल cos. तसंच cos ऑफ π/2 मायनस x किती असतं sin x. राईट. त्याच्यानंतर tan ऑफ π/2 मायनस x tan ऑफ π/2 मायनस x किती असतं cot x. त्याच्यानंतर cot ऑफ π/2 मायनस x cot ऑफ π/2 मायनस x tan x. राईट. त्याच्यानंतर sec ऑफ π/2 मायनस x किती असतं cosec x. किती असतं बेटा cosec x. आणि सगळ्यात शेवटी cosec ऑफ π/2 मायनस x किती असतं sec x. किती असतं बेटा sec x. ओके. आता हे 2 फंडे समजले तर पुढचे गणित समजते. ठीक आहे. गणित आहे I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स ब्रॅकेटच्या आतमध्ये cos x. साइन इनवर्स ब्रॅकेटच्या आतमध्ये cos x विथ रिस्पेक्ट टू dx. इथे साइन इनवर्स तसाच्या तसाच ठेवतो. ठीक आहे. हा जो cos x आहे ना cos x
त्या cos x ला मी sin ऑफ पाय बाय 2 मायनस x असं लिहू शकतो. त्या cos x ला असं का लिहितोय, बाहेर साइन येते आतमध्ये पण साइन पाहिजे, बाहेर साइन येते आतमध्ये पण साइन पाहिजे, तेव्हाच माझं उत्तर x येईल, तेव्हाच माझं उत्तर हे जे पुढची टर्म आहे ती येईल बेटा. मग ते येण्यासाठी इथे काय साइन इनवर्स येतं, आतमध्ये काय लिहितो साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये पाय बाय 2 मायनस x विथ रिस्पेक्ट टू dx. आता इथे ना बेटा काय होतं, ही जी कुठलीही टर्म असते तीच टर्म इथे येते, ही जी कुठलीही टर्म असेल तीच टर्म इथे येते. साइन इनवर्स साइन आलं, ही जी कुठलीही टर्म आहे तीच आन्सर मध्ये यायला पाहिजे. दिसतंय x आलं तर x आलं, इथे पाय बाय 2 मायनस x आहे तर इथे I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स आणि साइन एकमेकांना कॅन्सल, आन्सर किती येते पाय बाय 2 मायनस x विथ रिस्पेक्ट टू dx. हीच स्टेप सगळ्यात IMP, हीच स्टेप सगळ्यात IMP. ही जर स्टेप कळाली पुढचं गणित इझी आहे. म्हणजे पहा बाहेर साइन येतं आतमध्ये साइन आणायचं, साइन आणण्यासाठी मी हा फॉर्म्युला यूज केला. cos x ला काय लिहिलं साइन ऑफ पाय बाय 2 मायनस x आणि मग साइन इनवर्स आणि साइन एकमेकांना कॅन्सल, शेवटी आन्सर किती आला पाय बाय 2 मायनस x. शेवटी आन्सर किती आला बेटा पाय बाय 2 मायनस x. दोघांना इंटिग्रेशन सेपरेट, इंटिग्रेशन ऑफ पाय बाय 2 विथ रिस्पेक्ट टू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू dx. याचा आन्सर किती येईल पाय बाय 2 इंटू द x मायनस x चे इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2 आणि प्लस काय बेटा c. x स्क्वेअर अपॉन 2 प्लस किती येईल c. x स्क्वेअर अपॉन 2 आणि प्लस किती येईल बेटा c. तसंच अजून एक गणित घेऊन घेतो. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स ब्रॅकेटच्या आतमध्ये cot x, tan इनवर्स ब्रॅकेटच्या आतमध्ये cot x विथ रिस्पेक्ट टू dx. बोला इथे पुन्हा इंटिग्रेशन, ठीक आहे. tan इनवर्स बाहेर tan इनवर्स येत आतमध्ये पण tan लागेल, मग cot x ला काय लिहिता येईल tan ऑफ पाय बाय 2 मायनस x द होल विथ रिस्पेक्ट टू dx, राईट. मग इथे पुन्हा इंटिग्रेशन, याचं उत्तर किती बेटा फक्त आणि फक्त पाय बाय 2 मायनस x विथ रिस्पेक्ट टू dx. ह्याच गणितासारखे बेटा, ठीक आहे. मग पुन्हा दोघांना इंटिग्रेशन काउंट जाईल सेपरेट, इंटिग्रेशन ऑफ पाय बाय 2 विथ रिस्पेक्ट टू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू dx. मग पाय बाय 2 चे इंटिग्रेशन कॉन्स्टंट टर्म इनटू द x मायनस x चे इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2 आणि प्लस c, x स्क्वेअर अपॉन 2 प्लस c. म्हणजे पहा हे दोनच गणित घ्यायचे होते मला, पण त्यासाठी आधी बेसिक्स सगळं सांगावं लागलं, त्याच्यासाठी आधी बेसिक्स सगळं सांगावं लागलं. हा माझा 8वा टाइप झाला, हा माझा कितवा टाइप झाला बेटा 8वा. डबल अँगल झाले, ट्रिपल अँगल झाले, डिफॅक्टरायझेशन झालं, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री पण झालं. आता शेवटचा टाइप बाकी आहे तो म्हणजे कुठला आहे बेटा 7 IMP. शेवटचा टाइप बाकी आहे तो म्हणजे कुठला आहे 7 IMP फॉर्म्युले. कुठला टाइप आहे बेटा आता 7 IMP फॉर्म्युलेवरती गणित बाकी आहेत, ठीक आहे. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, गुड डे.